लातूर शहराच्या भोवती असलेला जो रिंग रोड आहे, बायपास रस्ता नॅशनल हायवेमध्ये आहे, मात्र इथे अनेक अवैध धंदे जे आहेत ते बोकाळलेले आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आपण लातूर शहरातल्या नांदेड नाका गरुड चौक भागामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हा अहमदपूर नांदेडकडून येणारा नॅशनल हायवे आहे जो लातूर शहरामध्ये एंट्री करतो आणि या ठिकाणी मात्र कसलेही सिग्नल्स जे आहेत ते चालू नाहीत आणि गतिरोधक देखील नाहीत, त्यामुळे वाहनं भरधाव वेगामध्ये येतात, अनेक अपघात घडतात। आपण जर पाहिलं तर या बाजूला सोलापूर आणि पुढे जाणारी वाहतूक जी आहे ते जात असते, तर या बाजूला शहरामध्ये जाणारा हा रस्ता आहे। तर माझ्या डाव्या बाजूला हा रिंग रोड आहे जो अंबेजोगाईकडे जाणारी वाहनं किंवा पीआर चौकाकडे जाणारी वाहनं जात असतात। मोठा चौक आहे, महत्त्वाचा चौक आहे, तरी देखील या ठिकाणी कसली पोलीस चौकी नाही किंवा गतिरोधक नाहीत किंवा इथे सिग्नल्स देखील उभारलेले नाहीत। त्यासाठी नागरिक जे आहेत ते आज रास्ता रोको आंदोलन करतायत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या ठिकाणी पोलीस चौकी उभारावी। रात्री जे आहे ते अनेक चोरी करण्याच्या घटना ज्या आहेत त्या होत आहेत आणि अपघाताचे प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्यामुळे या गरुड चौक भागामध्ये सिग्नल उभे करावेत, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त ठेवा अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। आपण जर लक्षात घेतलं तर याच गरुड चौकामध्ये एका MBBS MD डॉक्टरला जे आहेत ते धमकावून त्याला चाकू लावून त्याची बॅग पळवण्यात आलेली होती, त्याचबरोबर त्यांच्या जो डिग्र्या आहेत त्या देखील घेऊन जाण्यात आलेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची डोकेदुखी जी आहे ती देखील या चौकामुळे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। या भागातले नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी काय स्थिती झालेली आहे। मला सांगा काय परिस्थिती झालेली आहे या भागामध्ये, चोरीचे प्रमाण आणि अपघाताचे प्रमाण किती वाढले? खूप मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे। का परिसरात गतिरोधक नाहीत, मधल्या बाजूला सर्कल नाही, त्यामुळे वाहनाची गती चांगला रस्ता झाल्याने कुठेतरी मंदावत नाही। आणि 361 राष्ट्रीय महामार्ग विकास कामात हा विकास गरुड चौकासाठी अभिशाप झालेला आहे। 15 दिवसात 2 जीव गेलेले आहेत। या ठिकाणी पोलिसाचं कसलेही लक्ष नाही, पोलीस मदत केंद्र करावं म्हणून 2022 पासून सातत्याचा पाठपुरावा आहे। कारण या ठिकाणी चालते फिरते पॉकेटमार व अनेक गुन्हेगार फिरतात, ज्यामुळे बाहेर गावातील नागरिक गुन्हेगारांचं केंद्र हा नांदेड नाका गरुड चौक बनलेला आहे आणि पोलिसांची मदत इथे 24 तास उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी आहे। हो, इथं पोलिसाची सेवा तर उपलब्ध झालीच पाहिजे, परंतु ह्या ठिकाणी डिवायडर नाहीत। इथं ॲक्सिडेंटचं प्रमाण खूपच आहेत। इकडं गरीब वस्ती आहे, जास्तीत जास्त गरीब वस्ती आहेत। महाराणा प्रतापनगर प्रभाग 3 प्रभाग 2 ह्या भागामध्ये स्लिम एरिया असल्यामुळं इकडं कचऱ्याची गाडी घंटेची गाडी इकडे येत नाही। परत इकडं ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत, चोऱ्याचे तर प्रमाण वाढलेलेच आहेत। लाईट नाहीत, खांब्यावरल्या लाईट नाहीत, डिवायडर इकडं प्रभाग 3 अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। मला सांगा काय स्थिती आहे या भागातल्या नागरिकांची, काय मागणी आहे, त्यासाठी रास्ता रोको करण्यात आला? या भागातील नागरिकांना 2012 साली महानगरपालिकेमध्ये मतदान केलं आणि त्यानंतर 2017 साली यांना महानगरपालिकेच्या मतदार यादीतून वगळण्यात आलं। हे भागातील नागरिक 2012च्या नंतर एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं नाही। एवढी शोकांतिका आहे। जे आपल्या भारतीय राज्यघटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे मतदानाचा, तो मतदानाच्या अधिकारापासून हे प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नागरिक वंचित आहेत। आपण जर पाहिलं तर सातत्यानं अपघात, हत्या, गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे। रेणापूर नाक्याकडून जो रस्ता आहे या नांदेड नाक्याला येतो, याच रस्त्यावर एक प्रवासी जो आहे तो सोलापूरकडून आला आणि लातूरमध्ये उतरलेला होता, त्याची ऑटो चालकानं हत्या केली आहे। मला सांगा लातूरच्या रिंग रोडवर किती गुन्हेगारी वाढलेली आहे आणि अवैध धंदे बोकाळलेले आहेत? एकंदरीत आपण पाहायला गेलं तर शहरातल्या सर्व चौकामध्ये गतिरोधकं नाही आहेत किंवा सिग्नल चालू नाही आहे। आज आपण गरुड चौकामध्ये पाहत असाल तर इथल्या लोकांच्या खूप समस्या आहेत। देशाला 1947ला स्वातंत्र्य भेटलं, पण इथल्या लोकांना अजून स्वातंत्र्य भेटले का नाही हाच मोठा प्रश्न आहे की ते स्थानिक संस्थेमध्ये पण नाहीत आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये पण नाहीत। नवरा मनपा हद्दीत आहे तर बायको ग्रामपंचायत हद्दीत आहे। ह्या दोघांमध्ये मनपा मी करू की ग्रामपंचायत मी करू, म्हणजे दोघं बी विकास करत नाहीत। ह्या भागामध्ये आपण मधल्या भागात जर जाऊन पाहिला तर तिथं रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, म्हणजे या भागाला अजून स्वातंत्र्य भेटले का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। एकंदरीत विकासाचा डंका सत्ताधारी असतील विरोधक असतील डंका वाजवत आहेत की आम्ही विकास कामं करत आहोत, पण या ठिकाणी कुठलंच विकास काम झालेलं नाही। एकंदरीत या भागामध्ये आता अतिवृष्टी झाल्या लातूरच्या रिंग रोड भागामध्ये जो आहे तो अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे, अवैध धंदे बोकाळत, यावर नियंत्रण प्रशासनानं ठेवावं आणि नागरिकांना जे आहेत ते अडचणीतून दूर करावं अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव